गाईज आज मी एक असा ब्लॉग बनवणार आहे ना, आणि बघा मध्ये झाली काय आणलंयस सोपचं पाणी. गाईज आज मी तुमच्यासाठी एक असा ब्लॉग बनवणार आहे ना, असा बरेच दिवसांनी ब्लॉग बनवतोय आणि मला माहिती नाही कसा बनणार आहे, पण हां बनणार आहे तर एकदम क्वालिटी. त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणि खूप खूप भारी होणार, कारण की हा ब्लॉग असणार आहे रेसिपी ब्लॉग, म्हणजेच मशरूमचा रेसिपी नाही रेसिपी. तर मी बरेच दिवस ब्लॉग बनवला नव्हता आणि म्हटलं की आज चल काहीतरी बनवूया. माझ्या मैत्रिणीने एकदा मशरूमचा फोटो पाठवलेला बनवून, आणि आई शपथ इतका भारी होतं ना, इतका भारी म्हणजे विचार करू शकत नाही, इतकं भारी बनवलेलं. आणि सो मी आता ठरवलं की नाही मला पण आता बनवायचाच आहे. सो मी आता बनवतोय, तो बघा, तुम्ही पण बघा, तुम्ही सुद्धा बनवा, एकदम क्वालिटी बनणार आहे. जाऊ दे, चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू. मी आहे ना पहिलं विसरलो, म्हणजे आपलं हे करायला मशरूम साफ वगैरे करायला दाखवलं नाही. आता मी काय केलं माहिती आहे, मशरूम सगळे स्वच्छ धुवून घेऊन हाय फ्लेमवरती ठेवलेत. त्याला आता मस्त पाणी सुटून, ते बघा साईज त्याची एकदम खूप कमी झाली अशी. आणि बघूयात आता काय होणार आहे त्याचे पुढं, मला माहिती नाही, पण माझी दीदी मला गाईड करते, त्याच्यानुसार मी हे बनवत आहे आता मस्तपैकी. आणि एकदम जबरदस्त बनणार आहे बघा, खरं सांगतो. व्हिडिओला एंडपर्यंत पाहत राहा, खूप भारी बनणार आहे. तुम्ही पण असं, तुम्हाला पण असं वाटेल की यार मला पण बनवायला पाहिजे, इतकं भारी बनणार आहे खरंच. मला आत्ताच, कारण की मी त्या दिवशी फोटोत बघितलं ना, एवढं चोमेश्वरी वाटत होतं ना, एवढा भारी काय सांगू तुम्हाला. म्हणून मी आज म्हटलं की मला बनवायचंच आहे, असा विषय झाला. तर चला आता बघूयात. हे बघा ह्यातलं पाणी सगळं, पाणी आटलं सगळं. थांबा मी विसरलो पुढचं काय आहे ते. त्याच्यामध्ये आता मी मॅरिनेट करायला ठेवतो, तेव्हा बघा तुम्ही मॅरिनेट करायला म्हणजे 30 मिनटं तरी मॅरिनेट झाले पाहिजे, तेव्हा त्याला मशरूम एकदम मस्त एकदम चुंबेश्वरी बनणार आहे. त्याला बघूया. आता मी याला इकडून काढतो. आणि मशरूमची साईज बघितली तर तुम्ही खूप कमी झाले, खूप म्हणजे खूपच कमी झाले, कारण की मी एकटाच खाणार आहे म्हणून मीच बनवतोय. तुम्ही पूर्णपणे बघत राहा आपल्या व्हिडिओला. बघूया. मी ग्रेव्ही बनवायला ठेवतो, आता ह्याला मॅरिनेट करतो. आता हे बघा, हे मॅरिनेट करायला ठेवला. आणि आता आपण 45 मिनिटांनी बरोबर ह्याला बघूया, म्हणजे कसं मॅरिनेट झालं की एकदम त्याची टेस्ट त्याला एवढं भारी येते ना, खरंच खूप म्हणजे खूपच सुंदर. आणि दुसरं काय बोलू शकत नाही. आणि गाईज आज मी खूप बरेच दिवसांनी ब्लॉग बनवतोय, त्यासाठी गाईज तुम्ही माझा दिल खुश करा. आज आहे ना, तुम्ही खूप प्यारे 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 कमेंट्स करा आणि माझा दिल खुश करून टाका गाईज. आता मॅरिनेट करायला ठेवलं आहे, बघूयात थोड्या वेळात. स्टे ट्यून गाईज. आणि तुम्हा सगळ्यांसाठी गाईज खूप सारं प्रेम माझ्याकडून, खूप सारं. गाईज आता तुम्ही बघितलं ना, हे बघा इथे आपलं तेल गरम करायला ठेवलं आणि इकडे ना पावभाजी पण रेडी होते, कारण की दीदी लोक पावभाजी खाणार आहे. आणि इकडे हे बघा ही पेस्ट बनवली आहे, टोमॅटो कांदाची सगळं पेस्ट, आणि हे सगळं हे तिखट मीठ, आणि याच्यामध्ये आपलं हे मशरूम मॅरिनेट केले 45 मिनटं. तर आता याच्यामध्ये आपण हे सगळं टाकून करूयात आता मस्त. हे आता मस्त असं ढवळून घेतो. बघा ग्रेव्ही फ्राय केलेल्या कांदा टोमॅटोची ग्रेव्ही. ऐकलं? हां ऐकलं. आता हे जे मशरूम आपण मॅरिनेट केले ते मशरूम आता त्याच्यात टाकतो. तर त्याला मिक्स करून आपण थोडा वेळ ठेवूया. आता आपण भेटूयात खाताना नाही, आता आपण भेटूयात जेवताना. तुम्ही बघू शकता इकडे आहे मशरूमची भाजी, इकडे भाकरी सुद्धा आहे आणि भात. बघूयात जरा खाऊन कसं टेस्ट येतंय. मस्त वाटतं यार. गाईज खरंच खूपच मस्त अशी लागते.